अर्थातच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं प्रत्यक्ष दर्शन घ्यावं असं प्रत्येकाला वाटतंय, पण या वेळेला मात्र सांभाळा, म्हणजे पुढच्या वेळेला निर्विघ्नपणे आपल्याला या गणेशोत्सवाचा सगळा आनंद लुटता येईल। नागपूरमध्ये जाऊयात। नागपूरमध्ये सुद्धा अगदी भक्तिमय वातावरणात आज गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे। गणेशाच्या प्रसिद्ध चितारोळीमध्ये मंडळाचे गणपती आणि घरगुती गणपती नेण्यासाठी भरपूर गर्दी झाली आहे। लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळे जण इथे आवर्जून उपस्थित आहेत। ठिकठिकाणी जी मंदिरं आहेत नागपूरमधली, टेकडी गणपती असेल किंवा इतर गणपती असेल, तिथे आरती सकाळची सुरू झालेली आहे आणि काही ठिकाणी तर आता गणपती घरी नेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे। नागपूरमध्ये सुद्धा निर्बंध आहेत, अर्थातच तिथे देखील जमावबंदी आहे, कोरोनाचे नियम पाळावे लागणार आहेत आणि जर रुग्णसंख्या वाढताना दिसली किंवा नियम पाळताना नाही दिसले नागरिक, तर तिथे देखील वीकेंड लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिलेला आहे। पण या सगळ्या वातावरणामध्ये देखील आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होत आहे। पुढचे 10 दिवस हा ऊर्जेचा, हा उत्साहाचा उत्सव सुरू असणार आहे आणि त्यामुळे सगळेच जण यासाठी सज्ज झालेले दिसत आहेत। आणि आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी नागपूरचे तुषार कोहळे। तुषार, गणेशोत्सवाच्या शुभेच्छा तुला। नागपूरमध्ये कित्येक वर्ष तू गणपती उत्सव बघितला असेल, यंदा सुद्धा सगळ्या निर्बंध आहेत, पण काय वेगळे पण वाटतं यंदाच्या गणपती उत्सवाचं तुला? कशी लगबग सुरू आहे आता? ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्र गणेश भक्तीच्या रंगामध्ये रंगलेला आहे, तसंच नागपूरचं देखील चित्र आहे। म्हणजे सकाळपासून नागपूरच्या चितारवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते। जरी ती कोरोनाचं सावट असलं आणि काही निर्बंध लावण्याचा इशारा प्रशासनाने दिला असला तरी आपण बघू शकतो की सकाळपासून हे सर्व गणेश भक्त आहे। आपण यांना विचारूया, कुठनं आले तुम्ही गणेश भक्ती घ्यायला, गणेश मूर्ती घ्यायला? नागपूर इतवारी नेहरू। चितारवडीच्या मूर्तीची काय विशेषता? ते संपूर्ण शहरामध्ये मूर्त मिळते, पण चितारवडीमध्ये आवर्जून तुम्ही कशाला येता? इथं फिनिशिंग चांगली राहत आहे। अच्छा, सकाळपासून असे आपापले जे छोटे मंडळ असतात ते आपले छोटे छोटे वाहनं घेऊन येतात आणि आपल्या ज्या गणेश मूर्ती असतात त्या घेऊन जातात। आतमध्ये जरी गेलं तर आतमध्ये देखील असं दृश्य आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीतच आणखी काही यांना विचारूया, कुठनं आले तुम्ही? वर्धमान नगर। चितारवडीमध्येच का गणेश मूर्ती घ्यायची, काय डोक्यात असतं? अच्छी मिलती है यहाँ पे। अच्छी मिळते। आपण आतमध्ये जाऊन बघूया की आतमध्ये काय दृश्य आहे, कारण की इथं सर्वत्र जर का तुम्ही दूरवर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बघा, सकाळपासून हे जे गणेश भक्त आहे, घरगुती गणेश असेल किंवा मंडळाचे गणेश असेल, त्या गणेशाच्या मूर्ती घ्यायला ते आलेले आहे। आणि महत्त्वाचा विषय की ज्या प्रकारे पूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळते, तसंच आपण नागपूरमध्ये पाहायला मिळते। बघा, हे सुंदर अशी गणेशाची मूर्ती यांनी घेतलेली। काय नाही तुमचं? आशिष दांडेकर। अच्छा, सहपरिवार तुम्ही इथे आलेले आहे, कसं वातावरण आहे यावर्षी? थोडं भीतीचं वातावरण, लोक कमी आहेत यावेळेस, गर्दी यावी म्हणून मी लवकर आलो आहे। कशा प्रकारे साजरा करणार आहे यावर्षी, काय वेगळं पण असणार आहे? सेफ्टीने बघतीने म्हणजे सुरक्षेचे जे काही उपाय किंवा जे काही निकष असेल ते सर्व पाळून गणेश भक्त गणेशोत्सव साजरा करणार आहे। आपण आतमध्ये जाऊन प्रयत्न करूया की आतमध्ये कशा प्रकारे दृश्य आहे। जर का तुम्ही पुढे आतमध्ये बघितलं तर बघा, आता सकाळला साधारण 9 वाजले, सकाळपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि ही चितारओढा ही नागपूरमध्ये प्रसिद्ध आहे। म्हणजे गणेश मूर्ती जे बनवल्या जातात त्याचं एक आकर्षणाचं केंद्र असतं आणि मोठी बाजारपेठ देखील आहे। म्हणजे इथे गणेश उत्सवाच्या काळामध्ये करोडोची उलाढाल होते आणि त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त केलेला आहे। इथे जर का तुम्ही बाजूला बघितलं तर पोलीस प्रशासन देखील आपल्याला पाहायला मिळतं। पोलीस प्रशासन यासाठी इथे लावण्यात आलेलं आहे कारण की गर्दी नियंत्रणात करतात येईल। सोबतच जे बिना मास्क लोक येतात त्यांना मास्क घालण्यासाठी त्यांना सांगितलं जातं। सोबतच सोशल डिस्टन्सिंग ज्या नियमाचं शक्य असेल तितक्या पद्धतीने पालन झालं पाहिजे, यासाठी पोलीस प्रशासन देखील इथे। तू इतकं आम्हाला या मूर्तींबद्दल सांगतोय, सर एखाद्या दुकानात जाऊन आम्हाला तिथे जे मूर्ती विकणारे आहेत त्या मूर्तीच्या जवळ जाऊन आम्हाला तिथली एखादी मूर्ती दाखवू शकशील का, की किती सुंदर हे विघ्नहर्त्याचं या गणपती बाप्पाचं रूप आहे ते? निश्चित आपण एखादा गणेश मूर्ती आतमध्ये त्यांना जाऊन भेटूया आणि त्यांना विचारूया की गणेश मूर्तीचं जे आकर्षणाचं केंद्र आहे तर त्यांची काय विशेषता असते। मला एक सांगा, चितारवडीच्या गणेश मूर्ती जी असतात त्याची काय विशेषता आहे, लोक आवर्जून इथे येतात? या पुराणा मार्केट आहे, या 40 वर्षापर्यंत त्याच्यानं जब पिढीनं पिढी इथं चितारवडीमध्ये गेली आहे म्हणून लोकांना आवडतात। अच्छा, मला थोडं मूर्त्यांच्या विशेषताबद्दल सांगा ना, आणि लोकांना कशा मूर्त्या आवडतात, यावर्षी कोणत्या मूर्त्यांचा जास्त ट्रेंड पाहायला मिळतो? इको फ्रेंडलीची मूर्ती जास्त आवडतात लोकांना, मातीची
आणि काही लोक म्हणतात पीओपी बी आहे का, पीओपीचा बॅन झाला त्याच्यामुळे काय ते विसर्जन नव्हतं. विसर्जन नव्हतं मग मातीची मूर्ती आता चालू झाली. प्रशासनाने सगळं बॅन लावलं त्या मूर्त्यावर. तुषार, म्हणजे नागपूरकर पर्यावरणपूरक मूर्तींवर भर देत आहेत असं दिसतंय. आम्ही पुन्हा तुझ्याकडे येणारच आहोत, पण आपल्याला इतर शहरांमध्ये राज्यातल्या काय चाललंय तेही बघायचं आहे. आणि आपण इथून नागपूरमधून जाणार आहोत आता नाशिकमध्ये, कारण नाशिकमध्ये आपल्या गणपती बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी गणेश भक्तांमध्ये चांगलीच लगबग सुरू झालेली आहे. अगदी सकाळपासूनच इथे नाशिकमधल्या डोंगरे वसतिगृह मैदानावरच्या मूर्ती विक्री केंद्रावर घरगुती गणेश मूर्ती घेण्यासाठी सगळेजण यायला सुरुवात झाली आहे. आपण थेट जाऊयात. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, भरपूर लगबग असते. नाशिकचं हे जे ग्राउंड आहे इथेच घरगुती गणेशोत्सव गणपतीच्या मूर्ती नेण्यासाठी भरपूर गर्दी होत असते. यंदाचं काय चित्र आहे? गणेशोत्सव कसा वेगळा वाटतोय? नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती गणपती बसवण्याची परंपरा आहे आणि यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात नाशिककरांनी घरी गणपती बसवलेले आहे आणि त्याचीच लगबग बाजारपेठांमध्ये पाहायला मिळते. आपल्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी भक्त जे आहे ते अशा प्रकारे बाजारपेठांमध्ये दाखल झालेले आहे. मूर्ती ज्या ठिकाणी बुकिंग केलेल्या होत्या त्या ठिकाणून आपल्या बाप्पाला आता हे भक्त घरी घेऊन जाते. आपण त्यांच्याशी बोलूया. आपण कधी मूर्ती बुक केली होती आणि बाप्पाला घेऊन जाताना काय आनंद होतोय? मूर्ती आम्ही दरवर्षी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरतीच बुक करतो. आधी बुक कधी करत नाही. शुभ मुहूर्त असतो, दिवसभर कधी पण आपण मूर्ती घेऊ शकतो. गणपती बसवण्यासाठी असा मुहूर्त कधी नसतो. आणि राहिली गोष्ट गणपती बाप्पाच्या आगमनाची, ते दरवर्षी प्रत्येकाला आतुरतेने वाट असते. गणेश चतुर्थीपासून जे सणवार आपले चालू होतात हिंदू धर्माप्रमाणे, गणपती बाप्पाला आम्ही शुभ मुहूर्तावर आगमन करून एकच प्रार्थना करतो विश्व कल्याणाची, का या करोनाच्या सावटामध्ये सगळ्यांना सावरण्याची तू सबुद्धी दे, सर्वांना कोरोनातून सावरण्याची शक्ती दे अशी प्रार्थना करतात. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. आपण आपल्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी बाजारात आलात, कसं वातावरण आहे यावर्षी? खूप छान आहे. मागच्या वर्षीपेक्षा खूप चांगलं वातावरण आहे यावर्षी. आनंदी वातावरण मोस्टली अनुभवायला भेटतोय. ॲटलिस्ट बाहेर येऊन गणपती बाप्पाला घरी घेऊन जाऊ शकतोय. मागच्या वर्षी हा अनुभव घेता आला नाही, त्याची खंत होती. ती खंत यावर्षी भरून निघाली. यावर्षी घरगुती गणपतींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. आपण दरवर्षी घरी गणपती बसवता आणि यावर्षी देखील वेगळं वातावरण वाटतं? हो, खूप आनंदी वातावरण आहे यावर्षी. आपण बघतोय नाशिककरांमध्ये हा उत्साह आहे. अनेक नागरिक जे आहेत ते अशा प्रकारे आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जात आहे आणि एकूणच ही जी बाजारपेठांमधली लगबग आहे ती आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते. शहरामधल्या सगळ्याच बाजारपेठांमध्ये अशा प्रकारे नागरिक आपल्या बाप्पाला घरी घेऊन जातात. तर काही ठिकाणी अशा प्रकारे गणपतीची मूर्ती खरेदी करण्यासाठी भाविक जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत. ते देखील आपल्या बाप्पाला घेऊन जात आहे. ताई, तुम्ही आपल्या बाप्पाला आज घरी घेऊन जाताय, कसं वातावरण आहे? खूप छान वाटतं, एकदम सुंदर. एकदम सुंदर, एकदम असं छान वाटते. बाप्पा आपल्या घरी येतात खूप वर्षानंतर. कोविडमुळे तर करता नाही आलं, आता तर खूप व्यवस्थित वाटतं. किती वर्षापासून गणपती बसवले? 15-16 वर्ष झाले आम्हाला. आपण बघतोय नाशिकमधले नागरिक आहे जे 15-16 वर्षापासून आपल्या घरी गणपती बसवतात. काही लोकांची वर्षानुवर्षाची ही परंपरा आहे घरी गणपती बसवण्याची. सार्वजनिक मंडळांमध्ये यंदाच्या वरती निर्बंध अधिक आहे, त्यामुळे हळूहळू आता सार्वजनिक मंडळांचं जे प्रमाण आहे गणपती बसवण्याचं किंवा उत्साहाचं ते थोडंफार कमी होताना शहरात पाहायला मिळते. मात्र घरगुती गणपती जे आहे ते मोठ्या प्रमाणात नागरिक बसवतात आणि तीच लगबग जी आहे ती आता बाजारपेठांमध्ये पाहायला मिळते. नाशिकमधलं हे सगळं दृश्य आहे. अगदी धन्यवाद लक्ष्मण आणि तुषार, तुम्ही दोघांनीही नाशिक आणि नागपूरमधलं हे वातावरण, उत्साही वातावरण आमच्यापर्यंत पोहोचवलं. नक्कीच करोनाचे निर्बंध आहेत, पण तरी देखील उत्सव मात्र आपल्याला साजरा करायचा आहे, साधेपणानं का होईना. यानंतर आपण जाणार आहोत इतर शहरांमध्ये देखील, पण सध्या एक ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर आपण परत भेटणार आहोत आणि राज्यातल्या इतर शहरांमध्ये बाप्पाच्या आगमनाची कशी लगबग सुरू आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पाच